जिल्ह्यात नववर्षाच्या रात्री कडक पोलीस बंदोबस्त, मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई. पोलीस अधीक्षकांची माहिती. नववर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्री धुळे जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 17 पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी 2 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. तसेच मोठ्या प्रमाणावर गस्त घालण्यात आली. नागरिकांच्या सहकार्यामुळे कोणतीही मोठी घटना घडली नाही, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात एकूण 30 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या मोहिमेत सुमारे 300 हवालदार आणि 35 पोलीस अधिकारी सहभागी होते. 100हून अधिक मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. तसेच मोटर वाहन कायद्याच्या अंतर्गत 1200 पेक्षा अधिक प्रकरणांवर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली. यामध्ये 1,26,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहितीही पोलीस अधीक्षकांनी दिली. त्यांनी नागरिकांचे सहकार्य आणि पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेचे कौतुक केले. कडक बंदोबस्त आणि शिस्तबद्ध कारवाईमुळे नववर्षाच्या रात्री कोणतीही अनुचित घटना टाळण्यात यश आले. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. 31 डिसेंबर रोजी धुळे जिल्ह्यामध्ये आपण 17 पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकी 2-2 ठिकाणी नाकाबंदी लावली होती. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात आपण पेट्रोलिंग देखील लावली होती आणि नागरिकांच्या सहकार्याने आपल्याला कुठलीही मोठी घटना आपण त्या ठिकाणी घडू दिलेली नाही. आपण एकूण 30 ठिकाणी या ठिकाणी आपण नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलं होतं. साधारणतः 300 अंमलदार आणि जवळजवळ 35च्या वर अधिकारी त्याच्यामध्ये सामील होते. आपण काल जवळजवळ 100च्या वर दारू पिऊन जे वाहन चालवतात अशावर आपण कारवाई केलेली आहे. 1200च्या वर आपण मोटर व्हेकल ऍक्टच्या अंतर्गत विविध कलमांवर कारवाई केलेली आहे आणि एकूण काल आपण 1,26,000च्या वर आपण त्याच्यामध्ये दंड वसूल केलेला आहे. धन्यवाद.